टायगर संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण सीमारेषेवर तैनात राहायचे जेणेकरून आपल्याला योग्य डिसिजन देता येईल. नियम लक्षात घ्या विशाल. सामना बरोबरी सुटला सर्वत्र विकेट त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. 2 षटकाच्या आत चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे, मात्र 2 षटकांतर जुना चेंडू दिला जाईल पहिल्या मॅच पासून. जुना चेंडू इथे जमे आहेत. चला निशांत जीजी स्पोर्ट वाकण संघ आपली सलामी जोडी वाकण संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. केतन म्हात्रे आणि जीत भोईर. पाच षटकांची मॅच असेल. 2 षटकं ही पॉवर प्ले असतील. पहिल्या पॉवर प्ले 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. तो दोन्ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जवानमान क्रिकेट संघ डायगर आयोजित डायगर चषक 2020 आणि सलामी जोडी. तो सामना सुरू होतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गणरायाला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. जवानमान क्रिकेट संघ डायगर आयोजित डायगर चषक. गेम ऑन. पहिले षटक घेऊन कमलेश. पहिला चेंडू बॉटमॅनचा वापर केलाय सुरेख पद्धतीने. सिंगलला प्राधान्य दिले ते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. 2 धावाने खातं उघडलं जातं ते निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघाचं. 2 धापलकवती लागलेत. 5 षटकांची मॅच आहे. प्रेक्षक भरपूर तुम्हाला पाहायला मिळते. त्याचं कारण 2 बलाढ्य संघ आपल्या एका बाजूला वडवली दुसऱ्या बाजूला वाकलन. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. जीत भोईरच्या बॅट मधून डायगर चषक मधला पहिला चौकार. रकीचा विद्यमान नगरसेवक बाबाजी पाटील साहेब आमच्यापासून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण इथं आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. त्यांच्या माध्यमातून सौ खर्चाने बोरवे आम्हाला इथे उपलब्ध करून दिली. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि पहिल्या चेंडू ती मिस फील्ड झाली बघा. जेव्हा मिस फील्ड होते विनोद त्याचं रूपांतर चौकार षटकारातच होतो नेहमी आणि ते चौकार आलाय जीत भोईरच्या बॅट मधून. इथे मध्ये आखूड टप्प्याचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर आणि लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. शांतनु पाटील सागर पाटील आहे ते ऑलराऊंडर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. आमचा शिवाजी पाटील आमचा शांतनु पाटील. नाव गाजवती गावाचा. नाव गाजवती गावाचा. आमचे टायगर गावा जय हनुमान क्रिकेट संघाचा. आमचे टायगर. धन्यवाद. खूप चांगलं संगीत कमलेश. मिडॉनला क्षेत्ररक्षक धावचीची संधी होती मात्र ती गमावली. 1 धाव वेगाने पूर्ण केली जाईल. विकास पाटील खूप वेगाने आले होते. वैयक्तिक 11 धावा धापलकवती लागल्या आणि 11 धावांवरती वैयक्तिक जीत भोईर खेळतोय. बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघ ठाणे जिल्ह्यातील. एका बाजूला तुम्ही पाहतायत चेंज द गेम वडवली 20 संघ. 4 चॅम्पियनशिप आतापर्यंत पटकावल्या आहेत. 1 दुसरा क्रमांक आणि 1 तिसरा क्रमांक. अशा 6 स्पर्धांमध्ये खूप चांगला खेळ राहिलाय. 6 ट्रॉफीज त्याने आतापर्यंत पटकावल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतात निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघ खोनीच्या स्पर्धेत पहिला क्रमांक आणि एरंजटच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावला. म्हणजे 2 चॅम्पियनशिप आतापर्यंत पटकावल्या आहेत. एक चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल.
मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि केतन मात्रेची खेळी इथे समाप्त होईल. केतन या स्पर्धेमध्ये 0 बाद होतोय. शून्यावरती बाद झाले. धावा झालेत 11. पहिला धक्का लागलाय निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाला. कारण की आपण उत्तरशिवची स्पर्धा जर पाहिली विनोद, तर उत्तरशिवच्या स्पर्धेत केतन म्हात्रे जीत भोईर नव्हते तरी सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती वाकलन संघाने. मोतीराम भोईर, प्रदीप पाटीलने खूप चांगला खेळ केला होता सलामीला येत असताना. मग इथे केतन 0वरती बाद झाले, त्यामुळे थोडंसं अडचणीत येऊ शकतो. कारण की केतन ज्या खेळासाठी जाणला जातो, कारण आताच खुल्या गटात जी स्पर्धा आली बेतवडे येते त्या स्पर्धेत सुद्धा एक अर्धशतक ठोकलं होतं केतनने. ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेक अर्धशतक त्यांनी ठोकलेत. मोठा धक्का लागला 3ऱ्या क्रमांकावरती किरण म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. कल्पेश खूप वेगाने येत आहेत. मात्र चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी जीत भोईरच्या बॅटमध्ये येणारा हा 3रा चौकार. तो ओमकार पाटील आम्हाला खूप चांगली माहिती देत आहेत. 15 धावा. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर बरोबर 4 व्हीलर आहे. त्याची काच आमच्या डोळ्यावर येते. जरा त्या 4 व्हीलर थोडंसं रिमूव्ह करा तिकडनं. स्क्रीनच्या मागे लावा आपण गाड्या. कोणाची असेल मित्रांनो थोडं सहकार्य करा. 2 4 व्हीलर आहेत बघा तिथे. पहिलीच 4 व्हीलर जी काच नक्कीच ती आमच्या डोळ्यावर येते. मॅन ऑफ द सिरीजसाठी LED टीव्ही तुम्ही पाहतायत. डॉक्टर संदीप जोशी यांच्याकडनं ही टीव्ही आम्हाला उपलब्ध झाले. त्यांचे आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पहिल्याच षटकात आपण पाहिलं तर निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाला जरूर एक धक्का लागलाय. मात्र धावपलका धावाही लावलेल्या त्या 15. म्हणजे एक चांगली सुरुवात. म्हणजे दोन्ही संघांचा विचार केला एक विकेट त्यांनाही मिळाली आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत वाकलन संघाची धावसंख्या चांगली आहे. 15 धावा झाल्यात. कारण याच मैदानाचा विचार केला नाईट स्पर्धा 2 वेळा सलग जिंकली होती. टायगर चषक नावावर पटकावलाय तो संघ तुम्ही पाहताय निशान जीजी स्पोर्ट वाकलन. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. हलकसं अपील केलं होतं. एक धाव वाईटच्या सुरुवात मिळेल. मेन पंच तुम्ही पाहतायत असलम शेख यांचा इशारा आलाय. धावसंख्या 16. स्क्रीन समोर कोणी बसू नका बघा. आमचा कॅमेरामॅन आहे त्याच्या खाली काही खेळाडू प्रेक्षक असतील साईडला व्हायचे आपण तिथून. धन्यवाद ती गाडी रिमूव्ह केल्याबद्दल. आमचे लाडके प्रेक्षक भरपूर हुशार आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि प्रेक्षकांविना ही स्पर्धा मित्रांनो अधुरी आहे. आणि नेहमीच क्रिकेट या खेळासाठी प्रेक्षकांनी प्रेम दिलंय. तर ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होता. पहिला चेंडू वाईट फेकला त्यांनी. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय त्यामुळे किरण म्हात्रेला या चेंडू समजला नाही की किरण म्हात्रे एक्झॅक्टली काय करतायत. चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. हेच ऋतिक पाटील या गोलंदाजाने पाहिलं आणि चेंडू ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग केला होता. त्यामुळे डॉट चेंडूची इथे समाप्त होईल. 1 बाद 16 अशी धावसंख्या तुम्ही धापलकावती पाहताय निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ. इथे एज लागते. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. केतन म्हात्रे 0वरती बाद झाले होते. किरण म्हात्रे सुद्धा 0वरती बाद होत आहेत. तर 16 धावांवरती दुसरा गडी बाद झाले निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. आता प्रदीप पाटील येत आहेत जे उत्तरशिवच्या स्पर्धेत प्रत्येक सामन्यामध्ये सलामीला आले होते. त्याचं कारण जीत केतन संघामध्ये नव्हते
बिग बॅश जी स्पर्धा झाली मुंबई येथे त्या स्पर्धेत ते खेळण्यासाठी गेले होते. त्यामुळे ते हॅलो तर 16 धावसंख्येवरती 2 धक्के लागलेत. 16 धावा धापलकरती आहेत. 2 धक्के लागलेत. जीत भोईर चांगला खेळ करतायत मात्र त्यांना साथ मिळणं खूप गरजेचं आहे. पार्टनरशिपची गरज आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरकले. प्रदीप पाटीलच्या बॅट मधून हा धमाका. डायगर चषक मधला हा पहिला षटकार प्रदीप पाटीलच्या बॅट मधून. माहिती जसं आम्हाला 2 बाद 22 आणि षटकाराने उघडले प्रदीप पाटीलने. विनोद आजही मला टायगर चषकची स्पर्धा आठवते. मॅच आठवते. वाकलन आणि खिडकाली 2 षटकात 42 धावांची गरज होती आणि 8 चेंडू मध्ये तो सामना प्रदीप पाटीलने संपवला होता. ऐतिहासिक मैदान आहे त्याच्यासाठी. इथे मात्र चेंडू फक्त बॉटमॅनचा वापर केला. बघा किती संयमाने क्रिकेट खेळतायत ते. षटकार जरूर आलाय. त्यानंतर त्यांना माहिती आहे प्रदीप पाटीलला चांगलं ठाऊक आहे विनोद. प्रत्येक चेंडूवरती सावकार षटकार येणार नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. सिंगल डबल हीच क्रिकेटची लाईफलाईन आहे. जशी मुंबईची लाईफलाईन आहे लोकल ट्रेन, जशी क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल. 23 धावा धापल कधी लागले आहेत. तो संयमाने खेळ करतोय. प्रदीप पाटीलला माहिती आहे माझ्या समोर खूप मोठा फलंदाज आहे जीत भोईर. नावातच भरपूर काही आहे. जीत भोईर नावातच जीत आहे आणि सातत्याने चांगलं क्रिकेट वाकलन टीमसाठी खेळलं जातं. 23 धावा झाल्या. जीत भोईरच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आलेत. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. स्वीप करण्याचा प्रयत्न. पायचीचं हलकसं अपील केलं होतं. आता पंच बघताय चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होते. चेंडूची लाईन पाहिली. ऑप्शनच्या बाहेर थोडासा चेंडू हा पिचिंग झाला होता. त्यामुळे नॉट आउट घोषित केले जीत भोईरला. पॉवर प्ले मधला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. टायगर मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा जीत भोईरच्या नावावरती आहे. एक बाईक केतनने नेली होती तर एक बाईक जीतला मिळाली होती. पंच वाईटची खून करताय. थोडासा पाय स्किट झाला बघा ऋतिकचा. धावसंख्या 24. धावांची गती विनोद खूप चांगली आपल्याला 24 धावा धावपल कधी लागलेत. आतापर्यंत 2 वाईट फेकलेत गोलंदाज ऋतिकने. 24 धावा जरूर धावपलकावरती लागल्यात. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आणि वाकलन संघ जेव्हा जेव्हा अडचणीत आलाय प्रदीपने चांगला खेळ दाखवला या टीमसाठी आणि त्या चांगल्या खेळाची अपेक्षा आहे त्यांच्या ग्रामस्थांना. पुलटा चेंडू होता. फक्त चेंडू दिशा दिली आहे. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये रुपेश पाटील आहेत तिथे. एकच धाव इथे मेल. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय मैदानामध्ये आणि धावपलकर धावा लागल्या त्या 12.50च्या सरासरीने 2 बाद 25 धावा धावपलकर लागल्यात. निशांत जीजी स्पोर्ट वाकलन या संघाच्या. क्रीडांगण नेहमीच लाभदायक ठरलंय वाकलन संघासाठी. सलग 2 वर्ष टायगर चषक ही स्पर्धा त्यांनी जिंकली. अशा अनेक स्पर्धा आहेत ज्या त्यांनी सलग जिंकल्यात. हिंदू हृदय सम्राट असेल, खाडी चषक असेल, उंबाड्याची स्पर्धा असेल, भगवा चषक, काकडवलची एक स्पर्धा व्हायची ती सलग 2 वर्ष जिंकली होती. अशा अनेक स्पर्धा आहेत ज्या वाकलन संघाने सलग जिंकल्या. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक महाराष्ट्रातील देशातील नंबर 1 स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं होतं ती स्पर्धा सलग 2 वर्ष आणि 3 वेळा ती स्पर्धा वाकलन संघाने जिंकली. 2015, 2019, 2020 ज्या स्पर्धेत भरपूर चर्चा असते. ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहतात प्रीमियर कॉलनीचं आणि त्या क्रीडांगणामध्ये नेहमीच आपली दहशत दाखवली आहे निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. कमलेश पाटील येते दुसऱ्या स्पेल मध्ये वैयक्तिक पहिलं दुसरं आणि संघाचं 3रं षटक घेऊन 25 धावा दाखल कधी लागल्यात. 50 ते 55 धावांच्या आत थांबावं लागेल वडवली बी संघाला. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढतोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. क्षेत्ररक्षकाला 4 क्रिया कराव्या लागतात. चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं. तोपर्यंत 2 धावांचा अवधी आणि 2 धावा इथे सहज वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. जीत भोईर आणि प्रदीप पाटीलच्या माध्यमातून 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकर धावा लागल्यात त्या 27. पहिल्याच मॅच पासून
आपल्याला गर्दी पाहायला मिळते विनोद. त्याचं कारण दोन बलाढ्य संघ, कारण हे दोन संघ एकमेकांसमोर ज्या ज्या वेळी आलेत प्रेक्षकांनी भरपूर गर्दी केली आहे. कमलेश गोलंदाजी मार्कवर. अखूट टप्प्याचा बॉल टायमिंग व्यवस्थित जुळलंय का शुभम जज करतायत आणि सोपा झेल ड्रॉप. एकच धाव इथे मिळेल. मात्र विनोद झेल कोणाचा सुटलाय तर जीत भोईरचा झेल सुटलाय विनोद, आणि हा झेल भरपूर महागात पडू शकतो वडवली बी संघाला. आणि विनोद माझ्या माहितीनुसार जेव्हा जेव्हा मी मॅच समालोचन केलंय वडवली आणि वाकलन या दोन संघांमध्ये, जीत भोईरचा कॅच झेल भरपूर वेळा वडवली बी संघाने सोडलाय. हा दबाव असतो त्यांच्यावरती थोडासा, कारण जीत भोईरचा झेल आम्ही पाहिलं तर कल्याणची स्पर्धा गौरीपाड्याच्या स्पर्धेत सुद्धा झेल सुटला होता. अशा अनेक वेळा हे प्रसन्न आलाय. ज्यावेळी जीतचा झेल उडतो त्यावेळी थोडंसं दडपण असतं क्षेत्ररक्षकावरती. काही नाव भरपूर मोठे टेनिस बॉल मधलं जीत भोईर, कल्याण डोंबिवलीचा बाईकमॅन म्हणून ज्याला ओळखलं तर एक फोर व्हीलर त्याच्या नावावरती आहे. स्ट्रायकरला कमलेश पाटील आलेत. कमलेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला प्रदीप पाटील. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, पायचीचा हलकासा अपील, हाईट फॅक्टर सांगतात पंच. फयाज शेख आहेत मॅन फ्रॉम मुंब्रा, ज्याने एक काळ गाजवला खुल्या गटातनं टेनिस बॉल साठी. तर स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही पाहतायत असलम शेख. असे दोन ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ओमकार पाटील आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. खूप चांगली माहिती आम्हाला ते देत आहेत आणि ती माहिती आम्ही खेळाडू आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. धावा झाल्यात 28. तिसरं षटक मार्ग असते. कमलेश पाटीलचं षटक खूप महत्वाचं असतं वडोली टीम साठी. ब्लॉकॉलचा चेंडू होता, त्यालाही खोडून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, खूप वेगाने आलेत. इथे फक्त मिळेल सिंगल. एकने धावसंख्या पुढे सरकते. धापल धावा लागल्यात त्या 29. 2 गडी बाद. पुढची लढत असेल जयवंतमान नेजे विरुद्ध गावदेवी खार्डी. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी आमच्या व्यासपीठावर यायचे आणि आपले टी शर्ट सुद्धा घेऊन जायचे. निजे टीमचे कॅप्टन अजय पाटील आणि खाडी संघाचे संघनायक सूरज फौजदार आला असेल तर आपले टी शर्ट घेऊन टॉस साठी सज्ज राहायचे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. लाईव्हचा बिग बॉस म्हणून ज्यांना ओळखलं जातं ती जीटीसी वाहिनी. कमलेश पाटील गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, फटका मिस झाला. इथे डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. प्रयत्न खूप चांगला केला होता, कारण जीत भोईर असा फलंदाज आहे जो रिव्हर्सचा फटका ते सहज खेळतात. त्याच्याकडे सराव खूप चांगला आहे त्या फटक्याचा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 2 षटकात 25 धावा होते. या षटकात आपण पाहिलं तर फक्त 4 धावा दिल्यात. त्यात एक झेल सोडलाय शुभम पाटीलने जीत भोईरचा. कमलेश गोलंदाजी मार्कवर. अखूट टप्प्याचा बॉल फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती मात्र गोड चौकार येतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपलकर धावा लागल्या त्या निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाच्या. 2 बाद 33 धावा. तर खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. जयवंतमान क्रिकेट संघ टायगर आयोजित टायगर चषक 2020 बाबाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं. त्यांच्या माध्यमातून खर्चाने बोरवे आम्हाला इथे उपलब्ध करून दिली, त्यांचा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या मैदानाचं नामकरण झालं. परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण डायगर गाव. 3 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाखेर सरासरी होती 12.50. 3 षटकाचा विचार केला आपण 33 धावा झाल्या. सरासरी आहे 11.0, म्हणजे सरासरी थोडीशी कमी झाली या षटकामध्ये. शेवटच्या चेंडूवर जरूर चौकार आला, मात्र 33 धावा झाल्यात. आणि जर वडवली 20 संघ त्यांच्या समोर आहे तर 50 ते 55 धावांनी इथे काम चालणार नाहीये. 60+ धावा निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ कराव्या लागतील. मात्र निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ असा संघ आहे जो 40 धावांमध्ये सुद्धा फाईट करू शकतो. शेवटपर्यंत ते मॅच सोडत नाही. हा वैशिष्ट्य त्या टीमचं आहे. ते दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत चेंज द गेम वडवली 20 संघ. नावातच भरपूर काही आहे. आता जी स्पर्धा झाली स्वर्गीय सनी भाने स्मृती चषक आडवलीच्या मैदानामध्ये, त्या स्पर्धेत
शेवटच्या चेंडूवरती मात्र विजय संपादन करून चॅम्पियनशिप पटकावली आणि अक्षरशः मात्र अश्रू आले होते सिद्धू पाटीलच्या डोळ्यातून वाडेकर संघाच्या, ज्याने 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असताना सामना 2 चेंडूमध्ये 3 धावांपर्यंत आणला होता. मात्र कमलेश पाटीलने तो झेल टिपला आणि त्या मॅचला पूर्णपणे कलाटणी मिळाली. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज शुभम पाटील. जे शुभमच्या हातात झेल सुटलाय. सेकंडला प्रदीपला तुम्ही पाहतायत. ब्लॉकॉलचा चेंडू वापर केला होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. कल्पेश खूप वेगाने येत आहेत. कॉल व्यवस्थित झाला नव्हता इथे. जीत आणि प्रदीप मध्ये एक धाव ऍड होईल. धापलकर धावायला लागले त्या 34. पहिली स्पर्धा हिडोंडीची स्पर्धा अक्षरशः गाजवली. चेंज द गेम वडोली बी संघाने पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर उंबारलीच्या स्पर्धेत पहिला क्रमांक. त्यानंतर वाकलन ट्रॉफीची स्पर्धा आली. मोतीराम भोईर प्रदीप पाटील यांच्यामध्ये त्या स्पर्धेत दुसरा क्रमांक. त्यानंतर बल्याणीची स्पर्धा आली. त्या बल्याणीच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला 32 संघांमध्ये. आणि त्यानंतर स्पर्धा झाली स्वर्गीय सनी भाने स्मृती चषक आडवलीची स्पर्धा. त्या स्पर्धेत चेंज द गेम वडोली बी संघाने पहिला क्रमांक पटकावला. तर एरंजडच्या 32 संघामध्ये पहिला क्रमांक पटकावणारा संघ तुम्ही पाहतायत निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ. 2 बलाढ्य संघ आहेत. मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र आहेत. मात्र ज्यावेळी मैदानात उतरतात आपल्या गावाच्या हितासाठी त्यांना खेळावं लागतं. इथे लाईन खराब होती. लेग स्टंपच्या बाहेर पंच असलम शेख सरांचा इशारा येतोय. वाईटचा इशारा येतोय. अजून एक धाव ऍड होईल अवंतरच्या स्वरूपात. 35 धावा खाडी संघाचे संघनायक सुद्धा इथे आलेले आहेत. तर चला जयहनुमान निजे संघाचे कॅप्टन आपल्या टी शर्ट घ्यायचे आणि टॉस साठी सज्ज राहायचे. जयहनुमान क्रिकेट संघ निजे आणि त्यांना फाईट करेल गावदेवी खाडी. पहिल्या दुसरा सामना असेल. शुभम पाटील फटका चांगला आहे. टायमिंग जुळलंय का? नक्कीच टायमिंग जुळलंय. मिडविकेटच्या वरून येणारा हा जीत भोईरच्या बॅट मधून हा धमाका षटकार. षटकाराने धावसंख्या वाढते. 41 धावा दापल कधी लागल्या टीम निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाच्या. जीत भोईरचा झेल शुभमने सोडलाय आणि त्याच शुभमवरती हल्ला चढवला जातोय जीत भोईरच्या माध्यमातून. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. दत्ता ठाकूरचा झेल मला आठवतोय उसर्गाच्या स्पर्धेत सुटला होता आणि त्यानंतर अर्धशतक ठोकलं होतं. लो फुलटॉ चेंडू. टायमिंग अप्रतिम. मिड विकेटच्या वरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकार. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण राहिलंय मित्रांनो. झेल सुटल्यानंतर झेल एकाकडनं सुटतो मात्र त्याची किंमत पूर्ण टीमला मोजावी लागते आणि धावपलका धावा लागल्यात त्या 47 धावा झाल्यात वाकलन संघाच्या. जीत भोईरला थांबवणं थोडस कठीण आहे. चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला. कमबॅक करतोय गोलंदाज शुभम. जीत भोईर वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय. 14 चेंडूचा खेळ त्याने आतापर्यंत केलाय. याच मैदानामधनं तो मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात बाईक सुद्धा आपल्या घरी घेऊन गेलाय याच टायगर चषक मधून. इथे मात्र शॉर्ट फायनलिंगचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतोय आणि 2 धावा वेगाने पूर्ण करताय. ज्या पद्धतीने रनिंग तुम्हाला पाहायला मिळते प्रदीप पाटील, खूप चांगला फिटनेस आहे प्रदीप पाटील यांचा. त्यामुळे 2 धावा ते सहज पूर्ण करतायत. धावपलकर धावा लागल्यात त्या 49 आणि 49 मधल्या 37 धावा या जीत भोईरच्या आहेत. मी मगाशी उल्लेख केला ठाणे जिल्ह्याचा शूरवीर ज्याचं नाव आहे जीत भोईर. सातत्याने चांगलं क्रिकेट, चांगलं फिटनेस तुम्हाला पाहायला मिळतं. गेले कित्येक मैदानं त्याने आतापर्यंत गाजवलेत तो जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये. फुलटा चेंडू, खराब चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार. 50 कंप्लीट. 55 धावा धापलकावरती निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाच्या.
तर या षटकात शुभमने धावा खर्च केल्या 22. 4 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा धापलकरती लागल्या आहेत आणि 55 मधल्या 43 धावा या जीत भोईरच्या आहेत. 16 चेंडूचा खेळ केलाय त्यांनी. संकट मोर्चक म्हणून ज्याला ओळखलं जातं तो जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज विशाल पाटील. पंचावन्न धावा धापलकरती लागलेत. टायगर चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज व टायगर चषक. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपये व टायगर चषक. विशाल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. वाईडिश लॉंगॉन क्षेत्रशी खूप वेगाने येतात. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे ऍड होतील. 2 धावा ऍड होतील. धावा झाल्यात त्या ओमकार पाटील आम्हाला माहिती असताना 57 धावा निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. येणाऱ्या फलंदाजामध्ये तुम्ही पाहतायत अविनाश भोईर सारखा एक आक्रमक फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये. संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तेव्हा नक्कीच धावांची गती वाढवण्याचं काम अविनाश भोईरने केलंय वाकलन टीम साठी. मात्र ज्या पद्धतीने आता फलंदाजी करतायत जीत भोईर आणि प्रदीप पाटील. 57 धावा झाल्यात. हॅलो, इथे चेंडू हवेत आहे. कल्पेश खूप वेगाने आलेत मिड विकेट वरून आणि प्रदीप पाटीलला इथे मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 30 लागतो मैदानाच्या आतमध्ये. निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाला 57 या धावसंख्येवरती फलंदाज लवकर पाठवायचंय वाकलन संघ. चांगली इनिंग. खार्डे आणि निर्जे दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचे टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तर 57 धावा झाले. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला जीत भोईर जो वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय कव्हर्सच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे मात्र क्षेत्रशी डीप मधून खूप वेगाने येत आहेत. 2 धावा मिळतील. धावसंख्या 59. धावसंख्या 59 आणि जीत वैयक्तिक 45 धावांवरती खेळतोय. 17 चेंडूचा खेळ त्याने केला आतापर्यंत आणि वैयक्तिक 45 धावांवरती खेळतोय. 59 धावा तुम्ही पाहतायत आणि बघायचंय टायगर चषक मधला पहिलं अर्धशतक तुम्हाला पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळेल का जीत भोईरच्या बॅट मधून. पंच वाईट चिकून करतायत. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता. 1 धाव ऍड होईल. धावा झाल्या 60. थोडस प्रेशर जाणवतोय. चेंज द गेम वडवली 20 संघावरती. जेव्हा मोठा संघ समोर असतो त्यावेळी हे दडपण तुम्हाला पाहायला मिळतं. दडपण तुम्ही पाहिलं शुभम पाटील वरती ज्याने सोपा झेल सोडला जीत भोईरचा आणि तो जीत भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये 45 धावांवरती खेळतोय. विशाल गोलंदाजी मार्कवर. राईट राऊंड द विकेट. इथे एज लागते आणि शॉर्ट थर्ड मॅनला झेल टिपला जातोय. जीत भोईरची खेळी समाप्त होते. जीत भोईर नावाचं वादळ इथे समाप्त होते. 45 धावांचं योगदान त्याने या मॅच मध्ये दिलंय. धन्यवाद डीजे. तर जीत भोईरची फलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होत्या. पहिल्याच मॅच मध्ये त्याने 45 धावांचं योगदान दिले आपल्या टीम साठी. एका षटकाराच्या शोधात ते होते नक्कीच. मात्र विशाल सुद्धा एक हुशार गोलंदाज आहे आणि त्याने मात्र जीतला तंबूच्या आशेला पाठवलंय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 60 धावा झाल्यात. सकाळचं सत्र आहे. पहिलीच मॅच आहे. जसं पहिलं सत्र समाप्त होईल आपण टॉस कडे वळणार आहोत.
धावा झाल्या 60. स्ट्राईक एंडला उमेश भोईर आणि उमेश भोईरच्या बॅट मधनं सुरेख फटका, मात्र टायमिंग व्यवस्थित जुळला नाही. रुपेश तिथे जज करतायत. हा लागणारा बॅक टू बॅक दुसरा धक्का निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघाला. वाकलन संघाचे शून्यावरती बाद झालेत. केतन म्हात्रे शून्यावरती बाद झाला, किरण म्हात्रे शून्यावरती बाद झाला आणि उमेश भोईर सुद्धा शून्यावरती बाद होतोय. नवीन फलंदाज रुपेश. तर हॅट्रिकच्या उंबाड्यावर आहे गोलंदाज विशाल पाटील. बघायचं टायगर चषक मध्ये पहिली हॅट्रिक तो पूर्ण करेल का. त्याच्या समोर आहे स्ट्राईक एंडला अविनाश भोईर. धावा झाल्या 60. नवीन फलंदाज उमेश आलेत. 9 सेकंडला 5 धक्के लागलेत वाकलन संघाला. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल रुपेश जस्ट करतायत आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक विशाल पाटील या गोलंदाजाच्या नावावर. हॅलो, तो टॉस साठी यायचे गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आणि आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल, जीटीसीचे कॅमेरामॅन, तो टॉस नक्कीच आपण करणार आहोत. काही सन्मान सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आहेत. वडोलीचे माजी सरपंच हरिचंद्र पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा इथे सन्मान केला जाईल. विष्णू पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते वडोलीचे माजी सरपंच हरिचंद्र पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. आमचे कॅमेरामॅन चेतन भोईर सज्ज झालेत. मॅन फ्रॉम मोठा गाव. तर 60 धावांवरती रोखलंय. 6 गडी बाद झालेत. 61 धावांचं लक्ष, कारण की या स्पर्धेत विकेट टॉसला खूप महत्व आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत निजे गावचे एक चांगले अनेक संघ ज्यांच्या माध्यमातून पॅक केले जातात. मी विष्णू पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते वासुदेव पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते सुभाष पाटील यांचा सत्कार करायचा आहे. तो सुभाष पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. दादांच्या शुभ हस्ते ग्रामस्थ मंडळ टायगर व जर्मन क्रिकेट संघ टायगर आयोजित 20 पर्वत काही सन्मान आमच्या व्यासपीठावरती. त्यानंतर वडोलीच्या जोमा पाटील यांचे सन्मान केला जाईल. सुनील पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते जोमा पाटील यांचा सत्कार करायचे. जे वडोलीचे जोमा पाटील साहेब त्यांचा सन्मान केला होतोय. जोमा पाटील साहेबांचा सन्मान केला होतोय. आमच्या व्यासपीठावरती सुनील पाटील साहेबांच्या हा सन्मान. माजी ग्रामपंचायत सदस्य निजेचे विजय बाबू पाटील यांचे सन्मान केला जाईल.
मी रमेश पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचा इथे सन्मान केला जातोय. अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान हा देवाप्रमाणे केला जातोय. जयमान क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू सीमारेषेवर तैनात आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. खूप चांगली भूमिका ते बजावत आहेत जेणेकरून योग्य डिसिजन आपल्याला इथे देता येईल. तो टॉस आपण करूया. मी वडोलीचे माजी सरपंच हरिचंद्र पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्य टॉस करायचे. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना असेल. एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ निजे तर दुसऱ्या बाजूला गावठी खाडी. गेम ऑन. सामना सुरू होते. सलामी जोडी मैदानामध्ये दाखवते. लक्ष आपण पाहिलं तर 61 धावांचे. लक्ष थोडंसं मोठं आहे मात्र अशक्य नाहीये. या ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. आमचे सहकारी समालोचक भोपरचा गोड आवाज विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद नितीन. उपस्थित तमाम लाडके दर्शकांचं पुनश्च स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय जय हनुमान क्रिकेट संघ डायगर आयोजित डायगर चषक 2020 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपल्यासाठी एक जबरदस्त लढत दोन ताकदवर संघादरम्यान सातत्याने हे दोन संघ यंदाच्या हंगामात चौथ्यांदा एकमेकांच्या समोर येत आहेत. 61 धावा करायच्या आहे चेंज द गेम वडवली ब संघाला आणि सलामीची जोडी मैदानावरती यावेळेस येत असताना कल्पेश आणि ऋतिक. तर गोलंदाजी मार्कवर नेहमीप्रमाणे पहिलं षटक स्ट्राईक गोलंदाज मोतीराम भोईर उर्दू विकेट. आज साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने पॉवर प्ले सुरू आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये मात्र मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येऊन गणेश चेंडू कव्हर करेपर्यंत उमेश होते आणि या दरम्यान आपण पाहिलं तर या 3 धावा पूर्ण करतायत आणि 3 धावेने स्वतःचं व संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जाते. बघूया काय डिसिजन आहे तिथे. तर इशारा आलाय की हा पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहणार आहोत कारण बघा तिथे आमचे जे हनुमान क्रिकेट संघ डायगरचे व्हॉलेंटियर किंवा आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी तिथे थांबायचं आहे. बघा सामना हा फार महत्वपूर्ण असणार आणि प्रत्येकासाठी एक एक धाव ही फार महत्वाची असणार आहे. तर नक्कीच पंच या ठिकाणी सुशील आपण मैदानात जायचंय पंच गेला आणि तिसऱ्यांदा एरंजाडच्या मैदानावर तिथे समोर आले. तिथे देखील वाकण संघ विजयी झाला आणि आता मात्र चौथ्यांदा आपण पाहिलं तर हा संघ या ठिकाणी एकमेकांच्या समोर हे दोन संघ येत आहेत. तर बघूया वडवली संघ प्रयत्न करेल वाकण संघाला पराभूत करण्याचा. खरं तर 2 दिवसाची स्पर्धा आहे पण आयोजन डायगर गाव डायगर संघ ज्या आयोजनासाठी जाणला जातो तर रिप्ले मध्ये नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. तर हवेत त्याने नक्की जंप केलेला आहे. चेंडू आत ढकललेला आहे. तर हा चौकार नाहीये. इथे आपण 3 धावा असतील तर नक्कीच तंत्रज्ञान आहे टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे. थोडंसं कन्फ्युजन निर्माण झालं होतं पण जे हनुमान क्रिकेट संघ डायगरचे जे आमचे त्यांना विनंती करण की आपण प्लीज सर्वांनी मैदानाच्या चौफेर तैनात राहायचं आहे मैदानाच्या बाहेर जेणेकरून एक योग्य सिग्नल जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल मैदानावरती तेव्हा तुमच्याकडनं हे सिग्नल येणं फार गरजेचं आहे. तर 3 धावा येत आहेत. स्ट्राईकला प्रथमच येतोय ऋतिक पाटील. गाठ घेत असताना पंचांकडनं पंचांच्या भूमिकेत फैयाज शेख आणि त्याचबरोबर असलम शेख असे 2 नामवंत पंच. तर पुन्हा एकदा मोतीराम भोईर उर्दू विकेट. आज कव्हरच्या दिशेने इनसाइड आउटच्या माध्यमातून एक अप्रतिम देखना नयनरम्य असा स्ट्रोक षटकार.
ऋतिकने मात्र इथे षटकाराने सुरुवात केली आहे. ऑन साइडला खेळतायत मिड विकेट झोन मध्ये. पुन्हा एकदा उमेश मात्र यावेळेस त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू सीमा पार चौकार. ऋतिक या मैदानावरती खूप चांगली बॅटिंग करताना दिसतोय. पहिले दोन चेंडू दोन मोठे फटके. यावेळेस मात्र चेंडू ऑफ स्टंप वरती होता. कमबॅक करत असताना मोतीराम भोईर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता ती म्हणजे 13 धावा. खूप चांगली सुरुवात आहे. चोख प्रत्युत्तर मैदानावरती दिले जात आहे. चेंज द गेम वडवली ब संघाच्या माध्यमातून 61 धावा करायच्या आहेत आणि त्यासाठी एक चांगली सुरुवात मिळणं फार गरजेचं आहे आणि ती सुरुवात मिळताना दिसते. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला पाडवलंय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. आपण पाहताय खर तर कल्पेशला प्रमोट करण्यात आलेलं आहे. नेहमी आपण पाहतोय विशाल ऋतिकच्या सोबतीला येतो पण एक वेगळी स्ट्रॅटेजी जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेकांच्या समोर येतात दोघांचे डावपेच रणनीती स्ट्रॅटेजी हा तुम्हाला वेगळा पाहायला मिळतात. कारण दोघांनी एकमेकांची ताकद कमजोरी ठाऊक आहे त्यामुळे नेहमीच प्रत्येक जण इथे एक वेगळी रणनीती घेऊन मैदानावरती उतरत असतो. 20 धावा आलेल्या आहेत. खूप चांगली झालेली. एकही गडी गमावला नाही. आता मात्र केतन येतोय दुसऱ्या षटकामध्ये. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑफ स्टंप केला गेला होता. केतन म्हात्रे पहिलं षटक हाताळतात. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक. धावसंख्या 20. अजूनही 41 धावांची गरज आहे. आज जीतला जीवनदान दिलं 18 धावसंख्येवरती. त्याने पुढे 27 धावा आणखीन जोडल्या. एकूण 45 धावांची खेळी त्यांनी साकारली आणि याच सामन्यामध्ये तुम्हाला एक हॅट मिळाली ती म्हणजे पाटीलच्या माध्यमातून. हा चेंडू जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेबाहेर. शुभमंतर सिक्सर. वरती तर 3 षटकार लगावल्या सलग 3 षटकार लगावल्यास पारितोषिक आहे 5,000 रुपये. सुभाष पाटील यांच्याकडून या संघाचे जे पुरस्कार त्यांनी कट्टर समर्थक म्हणून सातत्याने ओळख राहिली निळजे गावचे. तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता ती म्हणजे 26 धावा. खूप जबरदस्त सुरुवात. एक विश्वासक आश्वासक अशी सुरुवात. ऋतिक ज्या खेळासाठी जाणला जातोय तो खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 षटकार त्यांनी लगावले सुरुवातीचे ते कव्हरच्या दिशेने आणि हा मात्र आपण पाहिला तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून पाठवला. केतनच्या अगेन्स्ट देखील इथे आक्रमण पाहायला मिळते. करायच्या 61 धावा. 6 गडी गमावले होते. निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघाने 5 षटकांमध्ये 60 धावा लगावल्या. अखेरचं षटक वडवली संघासाठी संजीवनी घेऊन आलं आणि अखेरच्या षटकामध्ये विशाल पाटीलने इकॉनॉमिकल व विकेट टेकिंग गोलंदाजी केली. त्यामुळे वाकण संघाला रोखता आलं. यावेळेस मात्र लॉंग ऑन हाय अँड हँडसम आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. आणखीन एक षटकार जर आला तर पारितोषिक बघा सुभाष पाटील याचकडून 5,000 रुपयाचं
पारितोषिक आहे. धावसंख्या धावफलकावरती 32, अर्धी लढाई जिंकलेली, अर्धा किल्ला सर केला. अजून 29 धावांच्या विजयासाठी केतन राऊंड द विकेट येत आहेत. शॉर्ट ऑफ लेन, चेंडू ऑफ स्टंप वरती आणि इथे मात्र बॅटची हलकीशी कडा लागते. तिसऱ्या षटकाराच्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र ऋतिक या ठिकाणी बाद होतोय आणि हा पहिला धक्का लागतोय वडवली ब संघाला. 32 या धावसंख्येवरती 32 धावांची भागीदारी या ठिकाणी ब्रेक होते. ऋतिक मात्र डगावरच्या दिशेने येतोय आणि त्याचे संघ सहकारी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करताय. कारण ज्या सुरुवातीची अपेक्षा होती, जी त्याच्याकडनं नक्कीच गरज होती, ती या ठिकाणी त्या अपेक्षेची पूर्तता मात्र ऋतिकने करून दिली. 350च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली आणि मैदानावरती मात्र आता तिसऱ्या क्रमांकावरती विशाल पाटील. धावसंख्या 32, 29 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिलीम मिडॉनच्या दिशेने चेंडू येतोय. एसटी रक्षक जीत भोईर वेगाने येत आहेत. पंचांचा इशारा आहे तो लेग बायच्या रूपाने एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते 1 धावा. अजूनही 28 धावांची गरज आहे. चेंज द गेम वडवली बी संघ. खरं तर आज खराब क्षेत्ररक्षण झालं आणि हे फार दुर्मिळ चित्र असतं जेव्हा वडवली संघ फिल्डिंग करतो. कधी झेल सुटणं म्हणजे हे फार क्वचित घडतं. आज मात्र ग्राउंड फिल्डिंग मध्ये देखील काही चुका झाल्या, पण बॅटिंग मात्र खूप चांगली होताना दिसते. हा चेंडू यावेळेस मात्र शफल होऊन हुक केलाय लॉंग लेगच्या दिशेने. हाय अँड हँडसम सिक्सर. आणि धावसंख्या कुठेतरी थांबवायची होती, लगाम लावायचा होता, पण केतनला ते शक्य झालं नाही. केतनच्या षटकात देखील तब्बल 19 धावा आलेल्या आहेत. म्हणजे धावांची गती बघा जबरदस्त आहे. 19.50 प्रति षटका मागे. तर अजूनही 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 7.3 प्रति षटका मागे आणि खूप मजबूत स्थितीमध्ये चेंज द गेम वडवली. कल्पेशला सलामीला संधी मिळाली. पहिला चेंडू त्याने फेस केला होता, 3 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर तब्बल 10 चेंडू तो नॉन स्ट्राईकला होता आणि जेव्हा तो स्ट्राईकला आला दुसऱ्यांदा, तेव्हा मात्र त्याच्या बॅट मधून एक षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. जीत या ठिकाणी येतोय. तिसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक. 18 चेंडू 22 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, हलकस अपील त्या ठिकाणी केलं गेलंय. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर विशाल डगआउटच्या दिशेने या ठिकाणी येत असताना, कारण विशाल ऑफसाइड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलकीशी एज लागली आणि इथे मात्र विशाल बाद होतोय 0वरती. असेल गावदेवी खाडी वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ निळजे. आणखीन एक बिग बॅटल, बिग फाईट आपल्या भेटीसाठी येते. मात्र मैदानावरती जो सामना सुरू आहे, विद्यमान सामना निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकण वर्सेस चेंज द गेम वडवली ब मध्ये.
आणि वडवली संघ आता मजबूत स्थितीमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, पण इथून वाकण संघाला कमबॅक करायचा असेल तर दर्जेदार गोलंदाजी आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल. जीतने इथे आल्या आल्याच विशालचा अडसर दूर केलाय. मैदानावरती चौथ्या क्रमांकावरती कमलेश पाटील उर्फ कावा येतोय. या संघातील एक अत्यंत प्रतिभा संपन्न गुणवान असा हा अष्टपैलू खेळाडू येतोय यावेळेस चौथ्या क्रमांकावरती. त्याच्या समोर तितकाच दर्जेदार खेळाडू, भरपूर वर्षाचा अनुभव असलेला जीत भोईर, डावखुरा गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा चेंडू कव्हरच्या दिशेने समोर आहेत क्षेत्ररक्षक. सलग 2 चेंडूवरती 2 धक्के दिलेले आहेत. जीतला मिळतंय हे दुसरं यश या षटकामध्ये. जीत सलग 2 चेंडू मध्ये 2 फलंदाजांना बाद करतोय. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. पहिली हॅट्रिक संपादित केली विशाल पाटीलने पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये, आणि आता मात्र जीत देखील हॅट्रिकच्या अगदी उंबरट्यावरती केला या चेंडूवरती. तर नक्कीच ही हॅट्रिक संपादित होईल. स्ट्राईकला मात्र कल्पेश, नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज येतोय यावेळेस विकास. हा चेंडू बॅटचे कडा लागले, झेल झालाय. ड्रॉप प्रदीप पाटील कडनं झाली आहे चूक, आणि इथे मात्र चूक झाली होती पहिल्या सत्रामध्ये शुभम कडनं, आणि त्या चुकीचं जीत भोईरने आपण पाहिलं तर एक मोठ्या खेळीमध्ये या ठिकाणी साकारलं, आणि इथे हा झेल पकडणं गरजेचं होतं. हॅट्रिक तर पूर्ण झालीच असती, आणखीन दबाव टाकता आला असता संघावरती. पाटील प्रयत्न यश आलं नाही. स्ट्राईकला मात्र विकास येत सामना करेल. तर अशा प्रकारे स्ट्राईक रोटेट करतायत. सेन्सिबल क्रिकेट विकासला ठाऊक आहे. गडी या ठिकाणी बाद झालेत आपले, त्यामुळे अजून इथून जर आणखीन 1-2 गडी बाद झाले तर आपल्यावरती दबाव येऊ शकतो. जीतचं कौतुक करायला हवं. पहिल्या 2 षटकात 39 धावा होत्या, पण जीतने आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडूत आपण पाहतो फक्त 2 धावा दिल्यात. 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आले. कल्पेश मात्र 10 धावांवर नाबाद खेळतोय. रिव्हर्स खेळतोय, चेंडू खूप उंच गेला. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचणार का, आणि हा पोहोचलेला क्षेत्ररक्षक किती वेगाने आला होता. अत्यंत चांगला झेल यावेळेस मात्र अविनाशने त्या ठिकाणी टिपलाय. तिसरा या ठिकाणी या षटकामध्ये दिलेला आहे जीतने. फोर हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट होते, आणि आपण पाहिलं तर षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं सुरू आहे, आणि या षटकातील अखेरचा चेंडू काय गोलंदाजी केली. संकट मोचक तारणहार मानलं जातं या जीत भोईरला वाकण संघाचा, आणि अनेकदा संघाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढलेलं आहे. हा चेंडू हलक्या हाताने विकास मात्र या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय, समंजसपणा दाखवतोय. ठाऊक आहे इथे आपल्याला विकेटवर थांबणं फार गरजेचं आहे. एकूण गडी बाद झाले 4, आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती तिसऱ्या षटकाच्या अंती तुम्ही पाहताय ती म्हणजे एकूण 43, आणि अजूनही 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज विजयासाठी. 3 षटक कंप्लीट झालेली आहेत.
एकूण धावसंख्या 43 धावांची गती जर तुम्ही पाहिली तर 14.33 आहे. अजूनही 18 धावा करायच्या आहेत. विकेट्स आधी पाहिले जातील. धावांची जर बरोबरी झाली तर वाकण संघाचे एकूण 6 गडी बाद झाल्यात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वडवली संघाचे एकूण गडी बाद झाले 4. त्यामुळे इथे नक्कीच नाणेफेकीचा कौल देखील त्यांच्या बाजूने, विकेट्स देखील त्यांचे कमी गेलेले आहेत. त्यामुळे इथून जर त्यांनी 17 धावा जरी केल्या तरी देखील ते विजयी होऊ शकतात. मात्र या जीतच्या षटकाने वाकण संघाच्या आशा पल्लवित होत आहेत. जीत मात्र या मैदानावरती एक नक्कीच तारणहार बनून आलेला आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 39 धावा झाल्या होत्या आणि या षटकात आपण पाहतो 4 धावा फक्त येत्या 3 गडी बाद करण्यामध्ये जीतला यश आलंय. जीतचा दिवस खरं तर आजचा चांगला आहे. सामन्यामध्ये बॅटिंग करताना आपण पाहतो 45 धावांची खेळी त्याने साकारली आणि आता मात्र या मैदानावरती गोलंदाजी करत असताना 3 फलंदाजांना बाद केले. तर 12 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत. विजयासाठी 18 मैदानावर रंगस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ झुंजार आहे, दोन्ही संघ ताकदवर आहे. यंदाच्या हंगामात दोन्ही संघ जबरदस्त कामगिरी करत आहेत. 4 चॅम्पियन पद वडवली संघाच्या नावावरती आहे तर दुसऱ्या बाजूला 2 चॅम्पियन पद आपण पाहिलं तर या ठिकाणी वाकण संघाच्या नावावरती आहे. आणि जेव्हा जेव्हा हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात येतात तेव्हा तेव्हा क्रिकेटचा सर्वोच्च आनंद आमच्या क्रीडा रसिकांना मिळत असतो. मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये बघा किती गर्दी आहे. जेव्हा हे लॉट समोर सोशल मीडिया माध्यमातून तेव्हाच या लढतीची चर्चा सुरू झाली. मध्ये खूप जबरदस्त मैत्रीचे संबंध आहेत, घनिष्ठ संबंध आहेत. दोघे एकत्रही सराव करत असतात. मात्र जेव्हा जेव्हा मैदानावर येतात तेव्हा तेव्हा ती मैत्री करतात आणि मैदानावरती कट्टर प्रतिद्वंदी म्हणून हे 2 संघ आपल्या गावाच्या हितासाठी, आपल्या संघाच्या प्रतिष्ठेसाठी नेहमीच फाईट करत असतात. येणारे 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. 4 गडी गमावलेले वडवली संघाने मैदानावरती विकास आणि शुभमची जोडी. विकास मात्र इथे नक्कीच संयमी खेळ दाखवतोय. तर आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय केतन मात्र, ज्याने पहिल्या षटकामध्ये त्याच्या 19 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र 4 गडी बाद झाल्यानंतर प्रयत्न करेल इथून केतन मात्रे हे षटक चांगला हाताळण्याचा. स्ट्राईकला शुभम आहे, गोलंदाज केतन ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने मोतीराम भोईर वेगाने जात आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा दरम्यानच्या काळात पूर्ण होत आहेत. येणारे 11 चेंडू आणि आता मात्र 16 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आला कुठे. खरं तर पहिल्या 2 षटकात ज्या प्रकारे धावा आल्या असं वाटलं होतं इथून वडवली संघ लवकर सामना जिंकेल, पण जीत भोईर या मैदानावरती आला आणि त्याने गोलंदाजीमधून खूप चांगली कामगिरी या मैदानावरती दाखवली आणि तिथं वाकण संघाने सामन्यामध्ये शिरकाव केला, कमबॅक केला. आणि आता बघूया येणारे 11 चेंडू आणि विजय करायचे 16 धावा. जास्त विलंब करू नका. आपल्याला 7 लढती 5 षटकांच्या खेळवायच्या. ज्या प्रकारे स्वर्गीय दीपक मात्रे स्मृती चषक मध्ये प्रत्येक सामना पहिल्या फेरीतील 5 षटकांचा झाला, दुसऱ्या फेरीचा देखील 5 षटकांचा झाला. फक्त अंतिम सामना हा 4 षटकांचा झाला. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त षटक. हा चेंडू समोर खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. एकच धावे दरम्यान येते. एका धावेने समीकरण मात्र बदलते. तर 10 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची गरज आहे. इथून विकेट्स घ्यावे लागतील आणि डॉट चेंडू फेकावे लागतील जर दबाव असेल तर. 10 चेंडू 15 धावांची गरज आहे. सातत्याने पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आयोस केतन सज्ज होत आहे बॉक्स एंड करणं. स्ट्राईकला विकास. हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॅक टू द बॉलर खेळलाय. चेंडू मागे येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे किरणचं होतंय. एकच धाव दरम्यानच्या काळात येते. एकेरी दुहेरी धावेने लक्ष्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतायत, पण एकेरी दुहेरीने नक्कीच आस्टिंग रेट वाढत जाईल. मोठ्या फटक्याची गरज आहे, पण ज्या प्रकारे केतनने आता फक्त 4 धावा दिलेल्या आहेत त्यामुळे समीकरण तुम्ही पाहिलं तर 9 आणि 14 धावांची गरज आहे.
पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र पायात होता, बॅटच्या हलकीची कडा लागून पायावर आदळतोय आणि फक्त एकच धाव येते. खूप चांगली गोलंदाजी होताना दिसते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले, मोठ्या फटक्यांची गरज आहे. 13 धावांची अजूनही गरज आहे 8 चेंडू मध्ये. खूप चांगली गोलंदाजी होते पण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये या षटकाचं चित्र बदलतं आणि मैदानावरती विकास सारखा एक अत्यंत घातक फलंदाज अजूनही मैदानावरती नक्कीच वडवली संघाच्या विजयासाठी संघर्ष करत असताना. हा चेंडू यावेळेस मात्र कसं अपील त्या ठिकाणी झालाय पण लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. फक्त एक धाव येते. या षटकात जर आपण पाहिलं तर 5 चेंडू मध्ये फक्त धावा आल्या त्या म्हणजे 6. अजूनही 12 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि या मैदानावरती जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचं लक्ष या सामन्यावरती लागलेलं आहे. चर्चेला उदाहरण आलेलं आहे. इथून कोण जिंकणार? निशांत 11 चेंज द गेम वडोदरा जिंकणार की निशांत 11 वाकण संघ या मैदानावरती जबरदस्त कामगिरी करणार. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी चूक झाली आहे आणि त्या चुकीचं रूपांतर मात्र 2 धावेत होत आहे. केतन मात्र हताश आहेत कारण सिंगल होती तिथे डबल आलेली आहे आणि आता मात्र समीकरण जर तुम्ही पाहिलं तर 10 धावांची गरज आहे. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 6 चेंडू 10 धावा. शेवटचं षटक फार महत्वपूर्ण असणार आहे. हे शेवटचं षटक कोण घेऊन येणार? मैदानावरती विकास आणि शुभमने डावाला तर सावरले पण संघाला विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. 9 धावा जरी केल्या देखील विकेटच्या आधारावरती जिंकता येईल आणि जरी विकेट समान झाले, धावांची बरोबरी झाली तरी देखील वडवली संघालाच हा सामना जिंकता येईल. कारण नाणेफेकीचा कौल हा त्यांच्या बाजूने लागलेला आहे. त्यामुळे विकेट्स आणि नाणेफेकीला फार महत्व आहे या स्पर्धेमध्ये. येणारे 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. सामना अत्यंत रोमहर्षक होताना दिसतोय. पाहायला मिळते. 2 कट्टर प्रतिद्वंदी या मैदानावरती नक्कीच कौशल्याची लढाई लढत असताना मात्र बघूया 3 सामने यंदा गमावलेले आहेत वाकण संघाविरुद्ध आणि या 4थ्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. जास्त विलंब न सामना लगेच सुरू करा. पंचांच्या देखील सूचना येत आहेत. क्षेत्ररक्षण लगेच लावा वाकण संघ. आणि आता मात्र मैदानात विशाल पाटील जे काहीतरी कान मात्र घेऊन गेलेले आहेत. नक्कीच विशालला ठाऊक आहे 10 धावा करायच्या. सोपं काम नसेल. त्यासाठी या मैदानात चांगलं क्रिकेट तुम्हाला दोघांना खेळावं लागेल असा कान मात्र तो देऊन आलेला आहे. मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी संघ नायकाने सोपवलेली आहे. चेंडू सुपूर्द केलेला आहे तो म्हणजे अविनाशच्या हातामध्ये. हा तोच अविनाश आहे ज्याने स्वर्गीय रतनबुवा पाटील मध्ये 11 धावा करू दिल्या नव्हत्या आणि आपल्या संघाला प्राप्त करून दिला होता. तोच अविनाश आहे जिथे 1 चेंडू 6 धावांची गरज असताना सामना जिंकून दिला होता. तोच अविनाश आता मात्र या स्पर्धेमध्ये अंतिम षटक घेऊन येतोय. संघाचं भवितव्य अविनाशच्या हातामध्ये. दुसऱ्या बाजूला विकास, नॉन स्ट्राईकला शुभम. 6 चेंडू. गाड्या पार काळजी घ्या. काही गाड्या चुकीच्या पद्धतीने पार केल्या त्यामुळे त्या मिरर वरती सूर्याची किरण पडून ती पारावरती डोळ्यावर. हा चेंडू ऑन साइडला लेगला क्षेत्र करतायत. त्याच्या डोक्यावर चेंडू सीमा षटकार. जिथे गाडी पार केली आहे बघा काही 4 व्हीलर्स आहेत तर प्लीज स्क्रीनच्या मागे जर जागा असेल तिथे पार करा प्लीज. आणि पल्सर देखील एक गाडी आहे आणि इथे एक व्हाईट कलरची स्विफ्ट आहे आय थिंक. तर षटकार आलाय. सामना सोपा झालाय वडवली संघासाठी. संघाचा संकटमोचक विकास मात्र जो संयम त्याने मागच्या षटकात राखला होता. 3 धावा जरी गेल्या तरी देखील विजय होऊ शकतील कारण विकेट्स वडवली संघाचे कमी गेलेले आहेत.
हा चेंडू ड्राईव्ह केला गॅप मध्ये, एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. अशा प्रकारे फक्त आता 2 धावा करायच्या आहेत. एक धाव जरी केली तरी देखील हा सामना जिंकता येईल. चेंज द गेम वडवली ब संघाला. मागच्या 3 लढतीमध्ये पराभवाला सामोरे जावं लागलं होतं, पण मी कौतुक करेन विशाल पाटीलचं, ज्याने 5व्या षटकामध्ये हॅट्रिक संपादित केली. अन्यथा वाकण संघ 70च्या पुढे जाऊ शकला असता. तिथून खऱ्या अर्थाने या धावसंख्येवरती अंकुश लावता आला आणि त्यानंतरची बॅटिंग ऋतिकने आणि कल्पेशने जी केली, भागीदारी रचली या मैदानावरती, ती फार महत्वपूर्ण ठरली. हा चेंडू यावेळेस मात्र बॅकफुटवर गेले आणि चेंडू यावेळेस मिडल करता आला ना व्यवस्थित. यष्टांच्या मागे यष्टीरक्षकाने चेंडू उचलला. डॉट चेंडू. अजूनही आपण पाहिलं तर 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू 2 धावा. काहीही घडू शकतं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि इथून बघूया विकासला काहीतरी कानमंत्र दिलेला शुभमने. हा चेंडू टॅप करताय, चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी होतंय. 1 धाव आलेली आहे. धावांची बरोबरी झाली आहे आणि इथे 1 धाव हवी आहे. 1 धाव जरी इथे 2 चेंडू डॉट गेले तरी देखील विजय प्राप्त होईल वडवली संघाला, कारण त्यांचे फक्त 4 गडी बाद झाल्यात आणि वाकण संघाचे एकूण 6 गडी बाद झालेले आहेत. 2 चेंडू यावेळेस खूप आधी खेळले स्ट्रोक. हा डॉट चेंडू येतोय आणि इथे 1 चेंडू शिल्लक आहे आणि करायची आहे ती 1 धाव. विकेट्सला महत्व आहे आणि ते का महत्व प्राप्त झालंय बघा. जेव्हा मॅच अशा क्रुशियल स्टेज मध्ये येऊन ठेपते तेव्हा मात्र विकेट्स आणि टॉसला फार महत्व प्राप्त होतं आणि इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून हा विजय चौकार लगावलेला आहे आणि हा सामना चेंज द गेम वडवली बी संघाने जिंकून टायगर चषक 2020 मध्ये विजयाचं खातं उघडलेलं आहे. नक्कीच मागच्या 3 लढती गमावल्या होत्या, मात्र या 4थ्या लढतीमध्ये वडवली संघ विजय प्राप्त करतोय. वेल प्लेड. चेंज द गेम वडवली बी संघ. हार्ड लक. निशांत लिओन जी स्पोर्ट्स वाकण संघ. तर वडवली संघाने कुठेही जायचं नाहीये. यानंतर तुम्हाला दुसरा सामना खेळावं लागेल जेव्हा यानंतरची लढत संपन्न होईल. द्वितीय फेरीतील पहिली लढत तुम्हाला या ठिकाणी नक्कीच खेळावी लागेल. जाऊ नका.